हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाकवा कृपा नागेश भंडारी। तर तुम्हाला प्रश्न पडले असेल हा नाकवा कुठला आहे? तर हा नाकवा आहे शिवनगर कोलीवाड्याचा, जो भिवंडी तालुक्यामध्ये येतं। तर आमचे कुलदैवत आहेत, तर ते आमचे जीर्ण म्हणजे जुने होते आमचे कुलदैवत। तर ते जुन्या पाट्या होते, ते आता नवीन बनवलेले आहेत आणि ते आता आम्ही घेऊन डायरेक्ट जेजुरीकडेला आम्ही चाललेलो आहोत। तर गाईज आज तारीख आहे 23/3/2025। तर आज वार आहे रविवार। तर आता आम्ही वाजलेले आहेत 10, रात्रीचे 10, संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत थेट जेजुरी गडाला कुलदैवत घेऊन। आणि पूर्ण आमचा जो मंदिर होता, जुना मंदिर होता, तो देखील आम्ही सर्व कुटुंबियांच्या वतीने, सर्व कुटुंबियांच्या सहकार्याने आम्ही नवीन केलेला आहे। तो देखील आम्ही आता दाखवतो आपल्याला। तर चला गाईज, कंटिन्यू राहा। तर गाईज, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कोलीवाड्याचा नाकवा। गाईज पाहू शकता, संदीप भंडारी पण आलेला आपला आणि देवा पण आहे। चला तर मग आता आपल्या सगळी जेजुरीला मज्जा करू। सगळी निघतात अशी, पण आता निघल्यात सगळी, आता दिवस निघणार वाजत मग जाऊ आता बसमध्ये, बस सगळी गेल्यात बसमध्ये। चला तर पाहू शकता, युग पण आहे, कुशल आहे, इकडे बाबा आहे। चला एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट, आई मातीचा उदे उदे उदे। आता काका पण निघाले आहेत गाडी घेऊन। आता पाहू शकता आपण, चला पुढे। काकाची तयारी अजून व्हायची आहे। तर चला एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट। बाबाची पण तयारी चालू आहे काहीच, पण बाबाची तब्येत बरी नाही त्यामुळे येणार नाही। गाईच पाहू शकता आमच्या भंडारी कुटुंबियांचा देवारा, जो नवीन आता आम्ही केलेला आहे। एंट्री आहे देवाऱ्याची। तर गाईच चला या पुढे पुढे आपण जाऊया आता आतमध्ये। गाईच ही देवाची बैठक आहे आणि देव आता जेजुरी गडाला आम्ही निघालो आहोत। पाहू शकता किती मस्त असं केलेलं आहे देवाचं मंदिर। गाईज पाहू शकता किती मस्त असे टाईल्स वगैरे लावलेले आहेत भिंतींना आणि वरती देखील सिलिंग वगैरे, तसेच दरवाजा वगैरे स्टीलचा। हे पूर्ण आमच्या जो कुटुंब आहे, आमचा भंडारी कुटुंबीय, यांनी पूर्ण योगदान सहकार्य करून आम्ही हे सर्व केलेलं आहे गाईज। गाईज देवाला देखील आपण पाहिला असेलच आपला भंडारी कुटुंबियांचा। तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत थेट जेजुरीला। तर कंटिन्यू राहा। तर आपला भाऊ देखील बोलत आहे संदीप। तर हा शुभ दिवस आहे आणि आम्ही ट्रॅव्हलिंग पण करतो जेजुरी। चांगला दिवस आहे आणि आमच्यासाठी, आमच्या भंडारी कुटुंबासाठी पण खूप चांगला दिवस आहे, कारण आमच्या पिढीमध्ये आम्हाला हा नवीन मंदिर, देवांच्या नवीन पाट्या, ह्यांचा सगळ्यांचा अभिषेक वगैरे आहे आणि आम्ही चाललेलो आहे जेजुरीला। तर तुम्ही सगळ्यांनी पण हा ब्लॉग कंटिन्यू करा। आता सर्व सामान आता भरायची तयारी चालू आहे, आपण पाहू शकता। सर्व आपले भंडारी कुटुंबीय, भंडारी पूर्ण सामान भरण्याचं काम चालू आहे। गाईज पाहू शकता सगळी निघल्या ना, काका विका, आंटी, आई आहे तिकडं आणि सगळी हर्षद वगैरे, कृपाल म्हणून गेले तो या घेऊन, चुला घेऊन। गाईज पाहू शकता बस देखील आलेली आहे आणि सर्व कुटुंबीय येत आहेत, पाहू शकता आपण। हो, आता पूर्ण साहित्य वगैरे आता टाकून झालेलं आहे बसमध्ये। काका पण आलेले आहेत, आपण पाहू शकता। गाईज आमचे जे नवीन देव आम्ही बनवण्यात आलेले आहेत ते आता पूर्ण पूजेसाठी, म्हणजेच अभिषेकासाठी आता इथे दत्त मंदिरासाठी आणलेले आहेत।
तर आपण पाहू शकता आता. आणि इथनं आता थेट आम्ही मार्गस्थ जेजूरला होणार आहोत. तर कंटिन्यू राहा. आता अभिषेक चालू आहे. वैष्णवती महासूर्णी दया भद्रा गंडकी समुद्रा सई वैष्णवती महासूर्णी दया भद्रा गंडकी समुद्रा सहित. अभिषेक वगैरे आता पूर्णपणे झालेला आहे. बाकी बाकी देवांचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि लगेचच आता सर्व आमचे भंडारी कुटुंबीय गाडीमध्ये बसलेले आहेत. आपण पाहू शकता. इकडे पण आहे काकीचा. हा तेव्हा आमचे भंडारी कुटुंबीय आता बसलेले आहेत बसमध्ये आणि आता लगेच आम्ही रवाना होणार आहोत देवाच्या जेजुरी गडाला. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. गाईज पाहू शकता सर्व आमचे भंडारी कुटुंबीय परिवार हो बरं नेपाली पण आहे बा भाई बन बाबा आहे विक्रम बाबा आहे. देव घेऊन चाललेलं आहे. तर व्यवस्थित आमचा प्रवास होऊ द्या, हेच तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या. आणि आमचे ब्लॉगर नागेश भंडारी नाकवा, खूप छान ब्लॉगर आहेत. त्याला सपोर्ट करा. यांना सपोर्ट करा. जय मल्हार. अजून बसायची बाकी आहेत. बहुतेक सीट खाली दिसतात. तर इथे आहे आपले देवा भंडारी भाऊ आपले. हा देवा, आता आपण कुठे चाललेलो आहोत? कशाला? एलकोट एलकोट सदानंदाचा. चला गाईज आता पाहत राहा आमची धमाल मस्ती कशी होणार आहे ती. पूर्ण भंडारी कुटुंबीय आम्ही आहोत. शिवनगर कोलीवाडा. हा गाईज दीपावली पण आहे. तर कुशल आहे. कुठे झालं दीपावली आपण? हा आम्ही देव घेऊन चाललो. बोल ना, देव घेऊन चालले. जय मल्हार. आई माऊलीचा एकविरा माते की जय.
किती एन्जॉय चालू आहे मागे बॅक साईडला. पूर्ण देवाचं नामस्मरण करत आम्ही चाललेलो आहोत जेजुरी गडाला. साई बाबा ये रे बा साई बाबा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा. आई बापाला छान लागली बाल गेला पाण्याला. यशोदे जाग काना यमुने डोई बुडाला ना. काना बुडाला कृष्ण बुडाला हरी बुडाला ना. काना बुडाला कृष्ण बुडाला हरी बुडाला ना. यशोदे हरी बुडाला ना. गडा तुझा बोरला गडा गागरी वाजवी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. तिरिकाल पाहिला हरी ओ यमुनेच्या तिरिकाल पाहिला हरी. काना वाजवी बासरी काना वाजवतो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी. सूर्याला धराया रे सूर्याला धराया गेलास तू सूर्याला धराया. एक मुखाने बोला शुभ प्रभात मित्रांनो, जय मल्हार. तर आता आम्ही 5:30 वाजता पोचलेलो आहोत तल्यावर करा नदीकाठी. आपण पाहू शकता सर्व उठाउठ झालेली आहे आता. आता आम्ही पोचलो करा नदीला. आपण पाहू शकता करा नदी आणि सर्व मल्हारी भक्त आलेले आहेत आणि आमचं देखील भंडारी कुटुंबीय सर्व उतरलेले आहेत आता. आणि आता लगेच आम्ही आंघोळ करायला आता निघणार आहोत. भाऊ पण आले, हे आमचे ब्लॉगर चालू आहे त्यांचे पण ब्लॉग.
गाईज आता लगेच आम्ही आता आंघोळ करणार आहोत करा नदीमध्ये. आपण पाहू शकता. गाईज आमचे सर्व भंडारी कुटुंबीय तुम्ही पाहू शकता ते त्या साईडला आहेत आणि आम्ही आलेलो आहोत या साईडला इकडं जरा लांब आलेलो आहोत आंघोळ करायला. छान लागते पण तू नको व्हिडिओ काढू. आगे तर गाईज या आता आंघोळ करायला आम्ही करा नदीमध्ये आहोत आता जेजुरीला. तर सर्व ते मागे पण आहे तिकडे त्या पाहू शकतात आणि पूर्ण कुटुंब आमचा फॅमिली जी जरा लांब आहे लांब आहे ती. गाईज फुल एन्जॉय चालू आहे आता पाहू शकता मी ते वगैरे. तसेच निशांत पोजर बिजर आता आमचं सगळं खाली बसा ना मग. कोट एलकोट सदानंदाचा अन्नगुरु ये गाईज पाहू शकता मी तर एकदम आता चिकना हॉल असा शावर लावले त्यांनी. बस नकाला घाबरत. आंघोळ वगैरे झालेली आहे करून आता लगेच आता कपडे घालून आता जातो आम्ही तिथे आमच्या जो कुलदेवताचा आमचा गोंधळ आहे तिथे आता जाणार आहे. तर कंटिन्यू राहा. तर गाईज आता पूर्णपणे आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि पूर्ण पोशाख वगैरे आता आम्ही घातलेला आहे परिधान केलेला आहे. तर गाईज आता आमचा जो कुलदेवताचा जो कार्यक्रम चालू आहे तिथे त्या साईडला बॅक साईडला तर तिथे आता गोंधळ चालू आहे. तर ते कंटिन्यू आता बघत राहा कसं काय होते ते. आता चला डायरेक्ट थेट आपण तिथेच जाऊया. बरोबर सवरवरती मजला केली बा नाळा मेघाय तुमची सेवा करीत नावा जीवनाच्या मला वाटून असुर बहुत खंडोबा कुलस्वामिनी कुलदैवराम गावदेवी माता आई जीवराणी माता दुर्गा देवी मच्छिंद्रनाथा कुलस्नाथा कानिनाथा नवनाथा नवनारायणाम शेतीवाडीचे गुराढोरांचे धंदा पाण्याचे चाकरांचे मुलाबालांच्या विद्याभ्यासाचे नवसगमनाचे शरीर व्याधीचे शरीर पिढेचे ग्रह दोषाचे पितृदोषाचे भूत पिशाचे बाधेचे संबंध बाधेचे पिढेचे जेडोबा पेडोबा दैवताचे वादी दुश्मनांच्या खडकारस्थानाचे शाकिनी डाकिनी ब्रह्म राक्षस वेतालजी पिढेचे कडे पठारच्या मार्तंड भैरवनाथा जेजुरीच्या खंडोबा संकट बाळूमामा धनगरिमेंद्र रक्षक बेलगावच्या बाळूमामा भद्र हनुमंत महाबली अंजनीच्या सुता रामदूता प्रभंजना चौदरपाडा शिवारातील भंडारी कुळाचे कुलवंशीयांचे दोषाचे भूत पिशाचे बाधेचे संबंध बाधेचे करणी पिढेचे जेडोबा पेडोबा दैवताचे वादी दुश्मना करून घे देवा सुख समाधान शांती दे देवा पिढ्या पिढ्या दूर कर देवा शरीराला सवाशर कर देवा कमाईला बरकत दे देवा धंद्या पाण्यात वेच दे देवा चित्तेले काम पूर्ण होऊन दे देवा मनातली इच्छा पूर्ण होऊ दे देवा आलेल्या अडचणी दूर कर देवा आणि असाच पाठीशी राहा देवा चुकलं वाकलं असं माफ कर देवा बोला सदानंदाचा जोरास आवाज द्यायचा देवाला कळलं पाहिजे आपण आलेलो आहे बोला सदानंदाचा
सदानंदाचा बोला सदानंदाचा बोला सदानंदाचा आनंदाचा काय चुकलं कुटुंबाचं, काय अडी अडचणी आल्यात, बोला फक्त आजारी होतो की आता देव आपण नवीन केलं, देवाला नवीन केलाय, काय सांगून द्या इथंच, याला ऐकू द्या सगळ्यांना, काय चुक्या होत्या ते सांगा, सगळ्या चुक्या मला सांगा, माझ्या काही गडबड आहे. गावकऱ्यांच्या सहमतीने घेऊन गेलेले होते. तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला अडीअडचणी होती तर ते पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे. बघा ऐका मंडळी, जर आपल्याला जर सुतक सोयर असेल तर ते आपण पालन करणे हे आपलं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. कोणी काही करो पण आपण नियमाच्या पलीकडे जाऊ नये हे लक्षात घ्या. धर्मवर्ते हर्षवर्ते वाघमिनी ज्ञानरूपीने गलिदोष चुकांचा दोष विनाशाय मार्तंड बाकी वारी सोडून घ्या त्याला मानपान देऊन द्या. घ्या शांत घ्या शांत घ्या. पालखी गावदेवाचा वारा खेळतो, पुलातून पालखी निघते तिथून आले. गावदेव आलेला याच्या अंगामध्ये. जास्त आलेलं नवीन ना. हा, पालखी निघले ना तिथून आले. अरे हा पाया मनाच्या मोकल्या इथुनाच्या ओकल्या देवी मनाच्या मोकल्या झाला आता या आनंदाचं कार्य व्यवस्थित झालंय का? आता चुका सुधारले का? खाण्यापिण्याला सगळी मंडळी हजर राहणार का? राहणार ना? अजून काही सांगायचे का? शांत करायची गरज काय?
कुठे काडीपिटी कुठे आगला कुठे कांदी बिटी होती ना आपल्या ताटामध्ये होती. आता इथं कोणतरी घे. सर्वांनी आरती घ्या. जेवण आरती द्या सर्वांनी आरती द्यायची. अशा आरती घ्यायची. सर्वांनी घ्या आरती. हात लावायचा, एखाद्याच्या हाताला हात लावायचा. आपल्याला पडी भरायची. सदानंदाचा आई माऊलीचा सदानंदात गोड गोड गाईज करा नदीवर आता गोंधळ वगैरे झालेला आहे. आणि असाची एकोपा राहू दे देवा. शेवटपर्यंत असाच पाठीशी राहा देवा. चुकलं वाकलं असं माफ कर देवा. सदा एलकोट एलकोट काही जाताच पूर्ण कुलदेवताचा अभिषेक वगैरे झालेला आहे करा नदीवर. आणि आता लगेच आम्ही आता नवीन गडावर आता रवानगी होणार आहे आमची. पाहू शकता आम्ही सर्व भंडारी कुटुंबीय. आणि इकडे या साईडला नाश्त्याची सोय आहे. पाहू शकता आता सर्वांनी नाश्ता करायला सुरुवात केलेली आहे. साठी कांदे पोहे आहेत. हो टाके आणि नको टाकू. तर सर्वजण नाश्ता करायला लागलेले आहेत. या साईडला पण आहे. हॅलो हॅलो पाहू शकता आमचे कलाकार, ओल्ड कलाकार, ब्रास बँड मास्टर आमचे. ओळखत असाल तुम्ही. उत्कृष्ट ट्रम्पेटर होते ते एक काली. आणि आता आम्ही लगेचच नवीन गडावर आता रवानगी होणार आहे आमची. आमचा सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. पाहू शकता आपण. हो ना, या नाश्ता करायला, कांदे पोहे खायला. ते नाश्ता करत आहे. कुशल पान देत आहे. सर्व भंडारी कुटुंबीय आता पूर्ण अभिषेक वगैरे झालेला आहे करा नदीवर देवांचा. आणि लगेचच नाश्त्याला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे या साईडला जरा सावली लावून बसलेले आहेत. देवा पण आहे. कांदे पोह्यांची जरा टेस्ट घेत आहेत. आणि लगेच आता आम्ही आता नवीन गडाला रवानगी होणार आहे देवांची आमच्या.
पूर्ण भंडारी कुटुंबीय आपण पाहू शकता. चला गाईज आता नवीन गडावर भेटूया. गाईज आता लगेच आम्ही निघालेलो आहोत नवीन गडाला, सर्व भंडारी कुटुंबीय देवाच्या अभिषेकाला. हे चला जय मल्हार सदानंदाचा हेलकोट. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत नवीन गडाला देवाच्या अभिषेकाला. गाईज कंटिन्यू राहा. हेलकोट सदानंदाचा हेलकोट हेलकोट भंडारी कुटुंबियांचा शिवनगर कोलीवाड्याचा विजय असो. पाहू शकता देव चालले नवीन गडाला अभिषेकाला. भंडारी कुटुंबीय सर्व एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा आई माऊलीचा जय एलकोट एलकोट सदानंदाचा महाराज की गटपडार महाराज की जय सदानंदाचा. एलकोट. फोटो बिटो नाही डायरेक्ट ब्लॉग मध्ये डायरेक्ट टीव्हीला दिसला पाहिजे, बाहेर गेला पाहिजे. सदानंदाचा एलकोट कडे पठार महाराज की शकता. नवीन जोरपा 5 पायऱ्या चालत आहे. एलकोट एलकोट सदानंदाचा. गाईज पाहू शकता बाबा पण आता जरा थकले, बसलेले आहेत आता दोघा पण. रखवालदार गाईज पाहू शकता नवीन गड. भरपूर अशी गर्दी आहे गडावर, भरपूर अशी लोक आलेली आहेत. भाविक गोष्ट इकडे बघ, इकडे बघ. पाहू शकता पाहू शकता देवाचा महाद्वार.
मंदिर देखील पाहू शकता आपण. पूर्ण समयांचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. सदानंदाचा प्रचंड अशी गर्दी आहे गडावर. आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत देवाच्या गडावर. मग पाहू शकता पूर्ण मंदिर देखावा. सर्व भंडारी परिवार देखील पोहोचलेला आहे देवाच्या गडावर. पाहू शकता. या साईडला एक काका पण आहेत. आता आम्ही आहे जेजुरी देवस्थानावर श्री महाराजांच्या समोर उभे आहे. तेलाची वाटी अशी दिली जाते आणि मशाल जी आहे दिवा आहे 10 रुपये इथे जाळलं जातं. म्हणजे आपल्या वरचं जे संकट आहे ते दूर होतं. तेल घ्या, तेलाचा मान आहे. देवाचा दिवा लावा, तेल 10 रुपये. देवाला तेलाचा मान आहे. सदानंदाचा पाणी घाला घाला मला दिवास मुले करवा वस्तू बजेट करवा कन्नड दिवास मुले करवा चुवा करवा सर्व मुले मुले गाईज पाहू शकता. रिपोर्ट रिपोर्ट जय मल्हार. रिपोर्ट रिपोर्ट जय मल्हार. खंडेराव महाराज की जय. रिपोर्ट रिपोर्ट जय मल्हार. रिपोर्ट 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 जय मल्हार. मला सर्वांनी म्हणा खंडेराया आमचा अभिषेक सोमवार दिवशी जेजुरीच्या गडावर खंडेराया पाहून करा. सुख शांती समाधान लागू द्या. कुटुंबाला व्यवसाय सुखाने चालू द्या. जय मल्हार. म्हणा खंडेराव महाराज की गाईज पाहू शकता जेजुरी गडावर नवीन झोपा. एकदम उत्कृष्ट अशी कलाकुसर आहे मंदिराची. आणि इथेच हा रस्ता जो जातो नवीन गडावरून तो कडेपठार मंदिराकडे म्हणजे जुनागड त्या साईडला एक जातो. आणि बाणूबाईचं मंदिर आहे इथे खालीच आहे ते आपण आता बघायला भेटेल आपल्याला जाताना. चिंचेच्या बागेकडे ते पण आपल्याला बघायला भेटेल जाताना. आणि हा रस्ता जो जातो खाली तो पूर्णपणे कडेपठार जो आपला जुनागड आहे देवाचा जो जुनागड आहे त्या दिशेला हा रस्ता जात आहे. पाहू शकता मारुती बजरंगबली. ही मंदिराची मागची बाजू आहे. जो वरतून नवीन गडाच्या वरतून खाली असा नजारा दिसतो. मग पाहू शकता
गडाची भव्यता आणि दिव्यता आपण पाहू शकतो की मस्त अशी कलाकुसर आहे. हा मंदिराचा उत्तरेकडचा भाग आहे. पाहू शकता देवाची पालखी ही सभोवतीला आणि चंपाषष्ठीला जे निघते गडावरून. भव्य आणि दिव्य अशी पालखी आहे, आपण पाहू शकता. ही चंपाषष्ठी आणि समोरतीला देवांना घेऊन निघत असते. समोरचा भाग आहे. गाईज भाऊ पण भेटले आपले जय मल्हारमध्ये जे आपले कस्टमर आहेत मच्छीचे सबस्क्राईब करा. हेलकोट हेलकोट सदानंदाचा चलो. निघावलं दीपाली. तर गाईज आता नवीन गडाला पूर्ण देवाचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही लगेच आता प्रत्येक प्रवासाला म्हणजे आमचं जो जिथे आम्ही निसर्गमध्ये आम्ही थांबलेलो आहोत तिथे आता डायरेक्टली आता जो आपला आहे तिथे आता आम्ही जाणार आहोत. कंटिन्यू राहा.